तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या लाडक्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या बळीराजासाठी, माझ्या प्रत्येक कष्टकरी बांधवांसाठी आज मी एक अशी बातमी घेऊन आलो आहे, जी ऐकून तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. गेले 5-6 महिने खिशाला लागलेली कात्री, दुष्काळाच्या झळा आणि पिकांसाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करताना आलेली ओढाताण या सगळ्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. ज्या क्षणाची, ज्या पैशाची तुम्ही डोळ्यात प्राण आणून आणि चितासारखी, चातकासारखी आतुरतेने वाट पाहत होतात, तुमची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. होय मित्रांनो. मित्रांनो, आपण लाईव्ह आहे आणि तुम्हाला जे काय विचारायचं तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो, तुम्ही लाईव्ह अपडेट पाहत आहात की तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात की तुम्ही लाईव्हमध्ये आहेत, लाईव्ह अपडेट पाहत आहेत आणि तुमच्या बँक खात्यात लवकरच 1 नाहीत, 2 नाहीत, तर तब्बल ₹4,000 थेट जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचा डबल धमाका राज्यातील पात्र शेतकरी बांधवांसाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो, नीट ऐका. काय सांगितलंय आपण की तुमच्या खात्यामध्ये लवकरच ₹4,000 थेट जमा होणार आहेत. कशाचे? तर पीएम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे. मित्रांनो, तुम्ही ते नीट पाहू शकता. इथं काय लिहिलंय? पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचे किती? तर मित्रांनो, इथं ₹4,000 ₹4,000 तुम्ही ह्या मार्कमध्ये पाहू शकता. ₹4,000 थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात मित्रांनो. आणि ते म्हणजे कधी? तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन तारीख सांगणार आहे. तब्बल ₹4,000 थेट तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजना, ही पीएम किसान सन्मान निधी योजना आणि दुसरं म्हणजे नमो शेतकरी. आता ही पीएम किसान योजना तुम्ही पाहू शकता, सर्कलमध्ये आपण सर्कल केलेलं आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आपण एक सर्कल करत आहे. तर हे तुम्हाला म्हणजे ह्या 2 योजनांचे हप्ते म्हणजे प्रत्येकी ₹2,000 असे दोघांचे मिळून झाले ₹4,000. असे तुम्हाला ₹4,000 तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे काळजी करू नका. आणि आता आपण लाईव्ह आहे. तुम्ही काहीही विचारायचं तर तुम्ही विचारू शकता. डबल धमाका राज्यात मित्रांनो, काय बातमी नीट वाचा, ऐका आणि वाचू देखील शकता तुम्ही. कारण आपण थेट सांगत आहे मित्रांनो, की पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा डबल धमाका राज्यातील पात्र शेतकरी बांधवांसाठी सज्ज झाला आहे. डबल धमाका राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी बांधवांसाठी सज्ज झाला आहे. पण मित्रांनो थांबा, हे पैसे नक्की कोणत्या तारखेला मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे हक्काचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यापूर्वी कोणती 3 अत्यंत महत्त्वाची कामे तुम्हाला आजच्या आज पूर्ण करायची आहेत. म्हणजे मित्रांनो, हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत हे खरं आहे. परंतु मित्रांनो, हे तुमचे हक्काचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत? खात्यामध्ये येण्यापूर्वी तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाची कामे, आणि ते 3 कामे महत्त्वाची कोणती आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाची कामे करायची आहेत. तर आजच्या आज ते पूर्ण करायचे आहेत. तर 3 महत्त्वाची कामे कोणती आहेत आपण पुढे पाहूया. मित्रांनो, व्हिडिओ जे आहे ते स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एकही सेकंद स्किप करू नका, तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे. कारण मित्रांनो, तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यामध्ये यायचे आहेत आणि जर ते पैसे येण्यासाठी तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करायचे आहेत. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एकही सेकंद स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन नक्की पहा. कारण मित्रांनो, अर्धवट माहिती नेहमीच नुकसानाची ठरते आणि मला माझ्या एकाही शेतकरी भावाचे नुकसान झालेले चालणार नाही. त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण आहे आणि तुम्ही माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की सध्या आपला बळीराजा किती आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मित्रांनो, कालच्या लाईव्ह मध्येच आपल्याला एका शेतकऱ्यांनी सांगितले की लातूरमध्ये गारपीट झालेली आहे, पिकाचे नुकसान अत्यंत प्रमाणात झालेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, की शेतीला भाव नाही, शेती पिकाला भाव नाही, ज्वारी, गहू, कांदा ह्या कोणत्याच पिकाला भाव नाही, अशी त्या शेतकऱ्यांची एक तक्रार होती मोठी, की शेतीमालाला भाव नाही. लातूरचा शेतकरी होता मित्रांनो. लातूरमध्ये जास्त गारपीट झालेली आहे. गारपिटामुळे सर्व शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे तो शेतकरी चिंतेमध्ये होता आणि शेतकरी आपल्याला सर्व सर्व हकीकत सांगत होता आणि त्याच्यावरती आपण एक शेतीमालावरती आणि गारपिटीवरती सरकारने काही ना काही मदत करायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ देखील बनवणार आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, शेतकरी सध्या शेत त्यामुळेच मित्रांनो, शेतकऱ्यावरती सध्या नैसर्गिक देखील संकट आहे आणि हप्ते पण आणखी बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. ज्यांच्या खात्यात आलेले त्यांनी कमेंट करून लगेच सांगा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का? लगेच कमेंट करा जर पैसे आले असतील तर. आम्ही कमेंट बघत आहोत, वाचत आहोत आणि रिप्लाय देखील करत आहोत. तुमच्या कमेंटला प्रत्युत्तर देखील आम्ही देत आहोत. तुम्ही लगेच सांगू शकता की पैसे तुमच्या खात्यावरती आलेले आहेत की नाहीत ते. मित्रांनो, आपला बळीराजा म्हणजे आपला शेतकरी किती आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पण आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा चांगलाच चंगल बांधला आहे.
सध्या रखडलेल्या सर्व योजनांचे हप्ते लवकरात लवकर वितरित करण्यासाठी सरकार अतिशय वेगाने युद्ध पातळीवर पावले उचलत आहे. म्हणजे मित्रांनो, सरकारने आता मनावर घेतला आहे. सरकार सध्या रखडलेल्या सर्व योजनांचे हप्ते लवकरात लवकर वितरित करण्यासाठी सरकार अतिशय वेगाने आणि युद्ध पातळीवर पावले उचलत आहे. मित्रांनो, इथं तुम्ही नीट वाचू शकता, बघू शकता की सरकार अतिशय वेगाने युद्ध पातळीवर पावले उचलत आहे. सध्या असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक अतिशय मोठी धाडसीने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे मित्रांनो, सरकार अतिशय वेगाने आणि युद्ध पातळीवर पावले उचलत आहे मित्रांनो आता सध्या. आणि सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मोठे आणि धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ऐतिहासिक निर्णय मित्रांनो घेण्यात आलेला आहे. तर तो निर्णय काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता काय आहे तर सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दरवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री होते आपले अजितदादा, ते दरवर्षी ते अर्थसंकल्प सादर करायचे. परंतु आता त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. परंतु त्यांच्या जागी आता देवेंद्र फडणवीस सध्या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, हे अर्थसंकल्प सादर करत आहेत, करणार पण आहेत. आणि सध्या ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक अतिशय मोठा आणि धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, या निर्णयानुसार तब्बल 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी, म्हणजे मित्रांनो नीट बघा, 3,000 कोटींपेक्षा जास्त निधी, हे बघा तुम्ही नीट पाहू शकता. 3,000 कोटींपेक्षा जास्त निधी हा शेतकरी, महिला आणि आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. म्हणजे मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मोठा आणि अतिशय धाडसी निर्णय आणि ऐतिहासिक निर्णय म्हणजे काय झाला आहे मित्रांनो, तर सध्या या निर्णयानुसार तब्बल 3,000 कोटींपेक्षा जास्त निधी हा शेतकरी, महिला आणि आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजे मित्रांनो, 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध आहे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी. आणि नुसते आदेश देऊन सरकार थांबले नाही मित्रांनो, तर सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा वाऱ्याच्या वेगाने सुरू झाली आहे. तुम्हाला कदाचित माहित असेलच, किंवा तुमच्या घरातील महिलांच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा आला असेल की 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्रति 2,000 रुपये जमा करण्यास दणक्यात सुरुवात झाली आहे. म्हणजे मित्रांनो नीट बघा, काय तारीख आहे? 23 फेब्रुवारी. मित्रांनो, 23 फेब्रुवारी पासून, म्हणजे आजपासून 5-6 दिवस पूर्वी, 23 फेब्रुवारी 2026 पासून रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्रति महिला 2,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. सुरुवात झाली आहे. म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा झालेले आहेत आणि आणखी देखील बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत मित्रांनो. म्हणजे 23 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्रति महिला 2,000 रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन त्यांनी ते काढले सुद्धा आहेत. आणि महिलांचे पैसे जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारने आपला पूर्ण मोर्चा आपल्या लाडक्या शेतकरी बांधवांकडे वळवला आहे. म्हणजे मित्रांनो, आता 2,000 रुपये, आता तुम्ही म्हणसाल की लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये येतात, तर आता हे 2,000 रुपये कसं आले, तर तुम्हाला सांगतो. बऱ्याच लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जमा झालेले आहेत, 2,000 रुपये आलेले नाहीत. परंतु मित्रांनो, काही महिला आहेत ज्यांना फक्त लाडकी बहीण अंतर्गत म्हणजे 500 रुपये यायचे, 500 रुपये येत होते, कारण त्यांची निराधार योजना वगैरे अशा विविध योजना त्यांचा ते लाभ घेत होते. त्याची काटछाट करून फक्त त्यांना 500 रुपये यायचे. तर त्या महिलांनी काय केलं की बऱ्याच योजना जे लाभ घ्यायचे, की इकडून 1,000 रुपये, तिकडून 500 रुपये, असे त्यांनी योजना बंद केल्या आणि फक्त एकमेव योजना ठेवली, म्हणजे लाडकी बहीण योजना. त्याच्या अंतर्गत त्यांचा मागचा 500 रुपयाचा हप्ता रखला होता आणि त्यांचा तो रखलेला 500 रुपयाचा हप्ता आणि ह्या महिन्यातला 1,500 रुपयाचा हप्ता, एकूण त्यांना 2,000 रुपये आलेले आहेत. बाकी सर्व महिलांना 1,500 रुपयेच आलेले आहेत, 2,000 रुपये आलेले नाहीत. ज्यांचे हप्ते रखले होते, ज्यांचे मागच्या हप्त्याचे देखील मागच्या महिन्यातले 1,500 रुपये रखले होते, त्यांना 3,000 रुपये आलेले आहेत ह्या महिन्यात. म्हणजे ह्या महिन्याचा 1,500 रुपये आणि मागच्या महिन्याचा 1,500 रुपये, एकूण झाले 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मित्रांनो, आता 2,000 रुपये म्हणजे अशा प्रकारे 2,000 रुपये ते 500 रुपये ते 1,500 रुपये ते 3,000 रुपये काय काय महिलांच्या खात्यामध्ये अशा टप्प्याटप्प्याने पैसे आलेले आहेत. त्यांच्या हक्काचे पैसे जे मागच्या महिन्याचे राहिले होते आणि ह्या महिन्याचे मिळून एवढे पैसे आलेले आहेत. अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन त्यांनी पैसे काढले सुद्धा. महिलांचे पैसे जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारने आपला पूर्ण मोर्चा आपल्या लाडक्या शेतकरी बांधवांकडे वळवला आहे. आता लक्ष देऊ नये का, याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी थेट सभागृहात एक अतिशय आणि अधिकृत घोषणा केली आहे मित्रांनो. आता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय सभागृहामध्ये एक अतिशय मोठी आणि अधिकृत घोषणा काय केली आहे हे देखील आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता की देवेंद्र फडणवीस यांनी
थेट सभागृहात एक अतिशय मोठी आणि अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आहे की नमो शेतकरी महासामान्य निधी योजनेचा रखडलेला आठवा हप्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, आपण जे एवढे दिवस व्हिडिओ बनवत होतो, सर्व चॅनलवरती बरेच चॅनल व्हिडिओ बनवत होते की हप्ता येणार आहे. ते किमान त्याचा थोडाफार परिणाम म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये शब्दशः म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगितलं. काय सांगितलं तर मित्रांनो, लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेबद्दल महासामान्य निधी योजनेचा रखडलेला आठवा हप्ता आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. मित्रांनो, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर थोडं मागं आपण देखील थोडे मागे जाऊन जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 9 सप्टेंबर 2025 रोजी मित्रांनो, 9 सप्टेंबर 2025 रोजी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाला होता. 9 सप्टेंबर नंतर आता फेब्रुवारी संपत आला आहे. म्हणजे जवळपास 5-5.5 महिन्यांचा मोठा कालावधी उलटून गेला आहे. या 5 महिन्यात शेतीची मशागत, खते, बियाणे, मजुरी यासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज होती. मित्रांनो, या काळामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता जमा झाला नाही. परंतु मित्रांनो, ह्या काळामध्ये ज्या काळामध्ये शेतकऱ्यांना पैशांची गरज होती, कशासाठी? तर शेतीची मशागत, खते, बियाणे या सर्व कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज होती मित्रांनो. तर मित्रांनो, काय झालं माहिती आहे का? तर ह्या काळामध्ये आपल्याकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी नदीला पूर आला, बऱ्याच गोष्टी घडल्या. नदीला पूर आला आणि त्यानंतर सरकारने एक अनुदान जारी केलं, नुकसान भरपाई जारी केली आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय केलं तर एकंदरीत सरकारने आपल्याला बियाण्यासाठी देखील पैसे पाठवले होते वरूनच. आता ह्यांनी जे पैसे पाठवले त्यांच्यावरती काय खात पाण्याला पण काय शेतकऱ्यांचं काहीच भागलं नाही, एवढं त्यांचं नुकसान झालं. परंतु पैसे त्यांनी पाठवले. तर मित्रांनो, शेतीची मशागत, खते, बियाणे ह्यासाठी त्यांनी वेगळी रक्कम पाठवली आणि अनुदान जे होतं त्यासाठी वेगळी रक्कम पाठवली मित्रांनो. परंतु मित्रांनो, विषय काय झालेला आहे माहिती आहे का? की ह्याचा देखील परिणाम आपल्या ह्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेवरती परिणाम झालेला आहे. जरी आपल्याला वाटत नसेल तरी पण थेट झालेला आहे. आणि उपमुख्यमंत्री त्यांचं निधन झालं, अजितदादा पवार यांचं. ह्याचा देखील थेट परिणाम ह्या योजनेवरती झालेला आहे. त्यामुळे ह्याचा हप्ता जो आहे हप्त्याला लेट म्हणजे उशीर झालेला आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, या 5 महिन्यामध्ये म्हणजे कधी 9 सप्टेंबर नंतर फेब्रुवारी आता संपत आला आहे. तर ह्या 5 महिन्यात शेतीची मशागत, खते, बियाणे, मजुरी यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज होती. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव, आमचे रोजचे सबस्क्रायबर्स वारंवार कमेंट्स करून विचारणा करत होते की साहेब, नमो शेतकरीचा 8वा हप्ता कधी येणार? तारखा म्हणजे तारीख पे तारीख म्हणतात ना, तसं तारखा पे तारखा का मिळत आहेत, पैसे का येत नाहीत? तर मित्रांनो, आता तुमची सर्व प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली आहे. मित्रांनो, तुमची सर्व प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या अधिकृत आणि सविस्तर माहितीनुसार येत्या 5 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आणि या आगामी अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जेवढी आवश्यक आर्थिक तरतूद होती ती 100% पूर्ण केली जाईल. म्हणजे मित्रांनो, इथं तुम्ही नीट ऐका. मित्रांनो, नीट ऐका आणि नीट बघा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे काय आहे. तर येत्या 5 मार्च रोजी म्हणजे येईल त्या 5 तारखेला 5 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आणि या आगामी अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जेवढी आवश्यक आर्थिक तरतूद आहे ती 100% पूर्ण केली जाईल. म्हणजे येत्या 5 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि आगामी अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जेवढी रक्कम आवश्यक आहे, जेवढे पात्र शेतकरी आहेत त्या सर्व शेतकरी पात्रतेनुसार आर्थिक तरतूद आहे आणि ते 100% पूर्ण केले जाईल. म्हणजे 100% तुम्हाला त्या दिवशी पैसे येणार आहेत. आणि जर 5 तारखेला हे अर्थसंकल्प सादर झाला, तिथून पुढे आणखी नवनवीन योजना देखील आपल्याला माहिती पाहायला भेटू शकते, नवीन अपडेट देखील पाहायला भेटू शकतात. तर अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्यानंतर शासनाच्या प्रशासकीय कामांना गती येईल आणि साधारणतः दोनच दिवसात म्हणजे 7 मार्च रोजी नमो शेतकरी योजनेचा बहुप्रतीक्षित 8वा हप्ता राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एकाच क्लिकवरती जमा केला जाईल. ही खरोखरच सर्व शेतकरी बांधवांसाठी होळीच्या सणापूर्वी मिळालेली एक सर्वात मोठी आणि गोड भेट ठरणार आहे. पण मित्रांनो, पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी खत्म नहीं हुआ, पिक्चर अभी बाकी है. बातमी फक्त इथे संपत नाही. सर्वात मोठा फायदा आणि खऱ्या अर्थाने डबल धमाका तर पुढेच आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या या 2000 रुपयांच्या हप्त्यासोबतच केंद्र सरकारचा पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता देखील अगदी याच कालावधीमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच मित्रांनो, पिक्चर अभी बाकी आहे. तुम्हाला
म्हणजे आता तुम्हाला एकंदरीत 2 हप्ते सोबत येऊ शकतात. ते म्हणजे कोणते? तर पी-एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2 हप्ते सोबत येऊ शकतात. 2 अन् 2 ₹4,000 तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होऊ शकतात. नमो योजनेचे ₹2,000, पी-एमचे ₹2,000. नमोचा 8वा हप्ता, पी-एमचा 22वा हप्ता. असे ₹2,000 तुम्हाला ₹4,000 तुमच्या खात्यामध्ये येऊ म्हणजे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. डबल धमाका दर हाच आहे मित्रांनो. आणि हे 2 हप्ते तुम्हाला एक साथ जमा व्हायची दाट शक्यता आहे. दिल्लीतून तशा प्रकारच्या हालचालींना वेग आला आहे. जर केंद्र आणि राज्य सरकारचे हे दोन्ही हप्ते एकाच वेळी किंवा लागोपाठ जमा झाले, तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 म्हणजे 2,000 अधिक 2,000 असे एकूण ₹4,000ची घसघशीत रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹4,000 मित्रांनो एकदाच जमा होणार आहेत. म्हणजे तुम्ही इथं वाचू शकता, की इथं नेमकं काय लिहिलेलं आहे. नीट ऐका आणि नीट वाचा. मित्रांनो, जर हप्ते एकाच वेळी लागोपाठ जमा झाले, तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 अधिक ₹2,000 असे एकूण ₹4,000ची घसघशीत रक्कम जमा होणार आहे. विचार करा मित्रांनो, सध्याच्या या दुष्काळी आणि आर्थिक संकटाच्या काळात जेव्हा हातात दमडी नसते आणि सध्या तर आता उन्हाळा म्हणजे जवळ उन्हाळ्याचा आता झळ बसायला लागलेला आहे. तर अशा आर्थिक संकटाच्या काळात जेव्हा हातात दमडी नसते, तेव्हा ही ₹4,000ची रक्कम शेतकऱ्यांना किती मोठा आर्थिक दिलासा देणारी ठरेल. या पैशातून कुणाला खताची पोती आणता येतील, कुणाला लाईट बिल भरता येईल, तर कोणाला मजुरांचे पैसे देता येतील. सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो प्रत्येक शेतकरी भावाने अगदी कान देऊन म्हणजे प्रत्येक शेतकरी भावाने कान देऊन ऐकणं गरजेचं आहे. मित्रांनो, राज्य महसूल विभागाने या 8व्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे काम जवळपास 100% पूर्ण केले आहे. निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसात कधीही तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. पण मित्रांनो, हे ₹4,000 तुमच्या खात्यात बिना अडथळा आणि सुरळीतपणे जमा व्हावेत यासाठी तुम्हाला आजच होय मित्रांनो, आजच्या आज काही गोष्टी पूर्ण तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात पहिली म्हणजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का? हे आजच बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर ऑनलाईन तपासून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्याला डी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सुविधा चालू असली पाहिजे. जर डी लिंक नसेल तर पैसे शासनाकडून निघतील पण तुमच्या खात्यामध्ये पडणार नाहीत. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पी-एम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे का की नाही पूर्ण आणि तुमच्या जमिनीची नोंद म्हणजे लँड सीडिंग असे येस आहे की नाही हे नक्की तपासा. मित्रांनो, जर यापैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर तुमचे हे हक्काचे ₹4,000 मध्येच अडकू शकतात आणि तुम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो. त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी आजच आपले सी-एस-सी सेंटर गाठा, बँक पासबुक अपडेट करून घ्या आणि या सर्व बाबींची खात्री करून घ्या. तर मित्रांनो, जाता जाता थोडक्यात सांगायचे तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा योजनेचा 8वा हप्ता आणि पी-एम किसानचा हप्ता मिळून ₹4,000 त्या 7 मार्चपर्यंत म्हणजे 5 तारखेला अर्थसंकल्प सादर होईल, अधिवेशन होईल आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये म्हणजे 7 मार्चपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. माझे शेतकरी राजाची पैशांची प्रतीक्षा आता नक्कीच संपणार आहे. ही अतिशय महत्त्वाची आणि ताजी आणि खात्रीलायक अपडेट होती, जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. कारण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं माझं कामच आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल. मित्रांनो, ही एक विनंती आहे की ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तुमच्या गावातील नातेवाईकांमधील इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत तसेच तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ आताच्या आता नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये देखील लवकर पैसे येतील. जास्त व्हिडिओ व्हायरल होईल तर सरकारपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचू शकतो. कारण त्यांना देखील कळेल की राज्यातील शेतकरी किती आतुरतेने पैशांची वाट पाहत आहेत, त्यांना किती गरज आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर व्हिडिओला लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर व्हॉट्सअपवरती सगळीकडे शेअर करा मित्रांनो. कारण काय आहे माहिती आहे का की जेणेकरून सर्वांना या आनंदाच्या बातमी माहीत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आत्ताच्या आत्ता नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या आनंदाच्या बातमीची माहिती मिळेल व तेही आपली ई-के-वाय-सी पूर्ण वेळेमध्ये पूर्ण करून पैशांपासून वंचित राहणार नाही. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आणि ही माहिती मनापासून आवडली असेल तर एक लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि तुमच्या एका लाईकने मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. आणि हो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक योजना, नवीन सरकारी जी-आर, बाजारभाव आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या अगदी अचूक माहितीसाठी आपल्या या YouTube चॅनलला खालील लाल बटन दाबून आत्ताच्या आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा आणि क्लिक करायला विसरू नका. कारण
मित्रांनो साईडला एक हाईप म्हणून आहे. त्या हाईपवरती देखील क्लिक करून आपल्या चॅनलला, व्हिडिओला हाईप करा. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या पिकांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.